आता असं आहे की नकली नोटा जर असेल मार्केटमध्ये आले असेल तर त्याची तपासणी पूर्ण यंत्रणा आहे, इन्कम टॅक्स आहे, पोलीस विभाग आहे, बाकीचे सगळे विभाग आहे सरकारचे, त्यांनी तपास करावा आणि ज्यांनी पण म्हणजे असं चुकीचं काम केलं असेल त्यांना बिलकुल त्याची अटक करून त्याच्यावर कारवाई करावी. मतदारांना अशा पद्धतीने नकली नोटा दाखवून आमिष असं आहे की आता कोण करून राहिलं, कोणाकडून होऊन राहिलं हे आम्हाला अजून माहीत नाही. जे काही असेल ते यंत्रणांनी तपास करावी आणि सक्त कारवाई करावी. मुंबईत नोकऱ्या आहेत पण मराठी माणसाला त्यात नो एंट्री असं काही पोस्ट व्हायरल होत आहेत. असं आहे की बऱ्याच गोष्टी लोकांना दिशाभूल करण्यासाठी निवडणुकामध्ये होत असतात. आता अनेक अपप्रचार होते की महाराष्ट्राची उद्योग दुसऱ्या राज्यामध्ये चालले किंवा वगैरे वगैरे. असं काही खरं नसते. आज खऱ्या अर्थानं जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये FDI उद्योग क्षेत्रामध्ये जे काही नवीन गुंतवणूक भारतामध्ये सर्व राज्याच्या जर हिशोबाने तुम्ही तुलना केली तर महाराष्ट्र 1 नंबर आहे. आणि नक्कीच महाराष्ट्र एवढा मोठा राज्य आहे, समतोल विकास झाला पाहिजे. मुंबई फक्तच नव्हे पण बाकीच्या आता पुणे आहे की इथे मंचर आहे की नगर आहे की बाकीच्या थेट मराठवाडा विदर्भापर्यंत विकास गेला पाहिजे अशी त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न केले पाहिजे. आपण भाषणावेळी म्हटलात की अमोल कोल्हे भाजपसोबत जाण्यासाठी आग्रही होते, नक्की काय सगळं होतं? बघा, मी माझा आणि त्यांचा जे संवाद झाला त्याच्याविषयी इथे उल्लेख केला. एक काळ असा होता की त्यांना म्हणजे पुढे म्हणजे उभा राहायची इच्छा नव्हती. ते म्हणले की मी कंटाळलो, मला आता वेळ मिळत नाही, मला म्हणजे हे खासदारकीची जबाबदारी मला सांभाळता येत नाही. एका काळात ते म्हणले की देशाचा प्रभाव नरेंद्र मोदीकडे आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या बरोबर आपण सगळ्यांनी गेलं पाहिजे. ते अक्षरशः म्हणजे ते अजितदादाजी आणि बाकी मंत्र्यांच्या शपथविधीला आले होते. शपथविधीनंतर त्यांनी वृत्तवाहिनीला बाईट्स पण दिले होते. हे सगळं जे मी काय म्हटलेलं आहे जे आहे तेच म्हटलं आहे. काही नवीन माझ्याकडून काही तुम्हाला काही नवीन काही गोष्ट सांगायचा प्रयत्न केलेला नाही. सुमित्रा महाजनांनी भाजपला घरचा आहेर दिलेला आहे. काँग्रेसच्या परत सांगा. सुमित्रा महाजनांनी भाजपला घरचा आहेर दिलेला आहे. काँग्रेसच्या जे सुरतमधले उमेदवार आहे त्यांच्या माघारीवरून खरं तर घरचा आहेर दिला आहे. त्यांनी असं म्हटलं की नोटाला मतदान करा. अनेक भाजपच्या नेत्यांचे कार्यकर्त्यांचे फोन येतात आणि आम्ही नोटाला मतदान करणार असंही बोललं जातं. आता कोण काय बोलले याच्याविषयी मला पूर्ण माहिती नाही. फक्त एवढंच मी म्हणेल की सुमित्रा महाजन भारतीय जनता पार्टीचे अनेक वर्षानुवर्ष खासदार राहिले इंदोरमधून. ते देशाच्या स्पीकर राहिल्या आणि त्यामुळे त्यांच्याकडून असं वक्तव्य आलं आहे किंवा त्यांनी असं केलं असेल मला वाटत नाही. खरं तर ज्या पद्धतीने पाहतो की सुरूमध्ये असं म्हणलं जातं की जो खासदार आहे तो कुठेतरी संसदेमध्ये काम करणारा खासदार असावा असं कुठेतरी पेरलं जातं आहे. मात्र तुम्ही माझ्याशी बोलताना बोललात की अमोल कोल्हे 5 वर्षामध्ये खूप कमी वेळा संसदेमध्ये आला. तर संसदेत एखादा भाषण केलं आणि ते व्हायरल केलं तेवढा पुरतंच म्हणजे संसदेची हजेरी नसते. संसदेमध्ये खूपसे दिवस पार्लमेंटचं सेशन चालू राहते. सेशनच्या वेळी जर खासदार सगळे तिथे येताना बाकीचे आपल्या मतदारसंघातले आणि विविध कामं विकासाचे ते करून घेतात. ते किती काम तुमच्या या भागामध्ये झाले त्याची मला माहीत आहे की दिल्लीमध्ये किती कमी काम झाले शिरूरचे. आणि त्याचबरोबर त्यांची हजेरी बाकीच्या दिवशीसुद्धा कमिटीची मिटिंग असतात त्याच्यात किती कमिटीच्या मिटिंगला हजेरी लावली हे सगळ्या गोष्टी मला माहीत असताना मी बोललो. मात्र संसदरत्न बोलला होता जेव्हा सांगितलं की दोन वेळा संसदरत्न मिळाला आहे याचं कुठे कारण गेलं. असं आहे तर मला 33 वर्ष झाले भाऊ खासदारकीचे लोकसभा आणि राज्यसभे म्हणून. मला माहीत आहे ना की संसदरत्न फक्त एक खिताबाला घेऊन ते काही प्रमाणपत्र घेऊन काही तुम्ही आपला भागाचा विकास केला आहे की लोकांची खऱ्या अर्थानं सेवा केली आहे त्याचं काही प्रमाणपत्र नाही आहे. ते फक्त ठीक आहे संसदेमध्ये तुम्ही बोलले एखादं भाषण तुम्ही चांगलं केलं. फक्त भाषण करूनच जर प्रश्न देशाचे सुटत असतील तर मग आपण असेच लोकांना म्हणजे आणलं पाहिजे. आणि फिल्म ॲक्टर आणि असे खूप सारे लोक आहे जे चांगले वक्ते आहे पण कृत्य त्यांच्या झिरो असते. वडंटीवारांनी एक आरोप केलेला आहे की गडकरींना जी गोळी लागली ती कसाबच्या बंदुकीतून निघालेली नव्हती. उज्ज्वल निकमांनी हे वेगळं भासवलं गेलं. वडेट्टीवारला किती माहीत आहे की त्यावेळीस काय झालं की नाही.
आणि कोणाच्या म्हणजे बलिदानाच्या बद्दल किंवा त्यावेळेस पोलिसांनी जे काही काम केले त्याला आपण म्हणजे असं काही चुकीचं म्हणजे काही विधान करून म्हणजे ते जगांना कमी दाखवायचा प्रयत्न आपण करत असाल तर अतिशय चुकीचं आहे. त्यावेळेस मुंबईच्या पोलिसांच्या अधिकाऱ्यांनी कॉन्स्टेबलनी आपला जीवची चिंता न करता यांनी आपला सगळ्यांना वाजवण्याचं काम केलं आणि त्याच्याबद्दल आता हे सगळं म्हणजे फालतूची गोष्ट करणं आणि 180 काय माहीत आहे खरं अर्थानं म्हणजे उलट आम्हाला जास्त माहीत आहे. मोहित कंबोज यांनी आज एक पोस्ट लिहून गौप्यस्फोट केला आहे की देवेंद्र फडणवीसांवरती राष्ट्रवादीच्याच एका महिला नेत्या आणि आमदार आणि IAS अधिकाऱ्यांनी अडकवण्याचा कट केला होता. मोहित कंबोज साहेब कोण आहे मला माहीत नाही, तुम्ही त्यांनाच विचार.